कोकणवासीय बऱ्याच वर्षापासून या दिवसाची वाट पाहत होते। मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली 85 मीटरचे प्रवासी जहाज, ज्याची क्षमता 620 प्रवासी असून जे विजयदुर्ग बंदरात पोहोचले आहे, यासाठी आवश्यक असणाऱ्या पूर्तता पूर्ण केल्या आहेत। मुंबई ते विजयदुर्ग हा साधारणपणे 160 ते 180 नॉटिकल मैल प्रवास आज सकाळी 8 वाजता मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्यात आला। विजयदुर्ग बंदरात हे जहाज सुरक्षितरित्या संध्याकाळी 4 पर्यंत दाखल झाले, अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय त्रिंबक उगलमगले यांनी दिली। येथे दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बसेसद्वारे देवगडपर्यंत प्रवासाची सोय केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आज बऱ्याच महिन्यांपासून, मी तर म्हणेन बऱ्याच वर्षांपासून कोकणवासीय या दिवसाचा, या क्षणाचा वाट पाहत होते। आज पहिल्यांदा एक 85 मीटरचं जहाज, पॅसेंजर जहाज, ज्याच्यामध्ये पॅसेंजरची कॅपॅसिटी 626 अशी आहे, ती आज आपल्या विजयदुर्ग बंदरामध्ये येणार आहे। हे करत असताना आपले माननीय मंत्री महोदय नितेश साहेब राणे यांच्या प्रयत्नाने, यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाने आज आपण ही बोट आपण इथे आणणार आहोत। बोट ही येतच असते, प्रत्येक बंदरावर येत असते, परंतु टेक्निकल बाबी सगळ्या विचारात घेऊन ती बोट सुखरूप कशी आणायची, त्याच्यासाठी सर्टिफिकेशन, त्याच्यासाठी स्टॅच्युटरी आणि मॅन्डेटरी परमिशन्स, या गोष्टींचा सुद्धा सखोल अभ्यास करून साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाने ही आजचा दिवस बोटीचा आपण सक्सेसफुल करत आहोत। हा पॅसेज जो आहे मुंबई ते विजयदुर्ग, साधारणतः 160 ते 180 नॉटिकल मैल, हा प्रवास आज सकाळी एक साधारणतः 8 वाजता माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते हिरवा झेंडा देऊन तिथून बोट सुखरूप निघालेली आहे। आज साधारणतः 4 वाजता आपल्या विजयदुर्गामध्ये ती दाखल होणार आहे आणि त्याची पूर्ण सेफली ही बोट आपल्या बंदरात कशी येईल त्याची पूर्णतः तयारी आज आम्ही या ठिकाणी आमचे कार्यकारी अभियंता देवरे साहेब आणि आमचे सगळे सहकार्य महाराष्ट्र सागरी मंडळ आणि आमचे आदरणीय CEO साहेब प्रदीप पी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज हे साकार करता आलं। साहेब, इथं ही बोट आल्यानंतर जे प्रवासी त्या बोटमधून येणार आहे त्यांना घरापर्यंत जाण्यासाठी काय व्यवस्था इथून केली जाणार आहे काय? आज 1-2 दिवसापूर्वीच हा प्रश्न होता आणि बरेच आमचे जवळचे लोकल्स जे आहेत त्यांनी हा प्रश्न घेतलेला, तर आम्ही ST महामंडळ जे आहे त्यांना आम्ही इमिजिएटली 2 बसेसची सुविधा, इकडनं जे पर्यटक उतरणार आहेत, पॅसेंजर उतरणार आहेत, त्यांच्या सुविधेसाठी देवगडपर्यंत ही बस सेवा दिलेली आहे आणि ही इथून पुढे सुद्धा हा जो टाइम टेबल जो बोटीचा आहे तो टाइम टेबल सुद्धा जिल्हा प्रशासन। पंकज मडे, जनशक्ती, विजयदुर्ग।